कधीतरी कंप्लेंट केली सर तर म्हणजे की वी डोंट ही इज डिलिव्हिंग दी गुड्स व्हॉट हेज वी वॉन्ट. तर आपल्याला करोड्स आणि करोड्स धंद्याचं आपल्याला काय गरज आहे? रिपोर्टिंग कोणाच त्यासाठी रिपोर्ट करण्याची काही गरज नाही. हा कोणत्या ट्रान्सफरला ऑफिस असतो येण्याची गरज नाही. तुझा टॉप बॉस जर यू गो टू एअरपोर्ट आणि युनिव्हर्सिटी झाला असतो. तेरा म्हणजे मला तुम्ही त्यांच्या त्या लॅबमध्ये जसे गेला ते काय झालं? काय भावना होती? एका आम्ही काय ना होते एरच होते हां डॉक्टर देशमुख, तुमचे काका डॉक्टर खेर, एक दिल्लीचे होते माझे. तर माझी वेळ आली, मी जवळ गेल्यानंतर त्या बाजूच्या रूममध्ये प्रसादच्या ते मी पायाला दर्शन घ्यायला तर माझी बॉडी हो शेवरीन राहायची आणि पूर्ण इथं पडलो. तुम्हाला आपोआपच तुम्ही पडला असं आपण ऑटोमॅटिक मला काही कळलं नाही. तर बाबा त्या वेळ माझं जास्त आलं ना त्याला उचलावं नाही. तर म्हणजे जगातलं सगळं सपोर्ट देत बाय विकनेस मी सापडसे पण आय डोंट नो व्हॉट नॉट टू डू. वाय यू रिझाइन युअर जॉब? यू नो आय रिझाइन माय जॉब. ओके मग त्यांना नागपूर स्पेलिंग केलं. तर एरजमध्ये बाबासाठी गो टू नागपूर अप्लाय एनिवेअर असं झालं. आय विल हेल्प. नंतर असं झालंय कम क्लोजर प्लीज मी ऐकीच नाही बाबा. पण तुम्ही त्यांना रिझाईन का केला होता जॉब? मी हे सगळं गव्हर्नमेंट ऑफिस माहिती आहे तुम्हाला सगळं पॉलिटिक्स सगळे He was not. He refused to accept bribe. Oh. So he was an agriculture officer. As a government officer, people bribe. He refused to accept bribe. आणि त्यानंतर तुम्ही बाबांकडे गेला होता. So he resigned. He said, "I will not take bribe." If you don't take bribe, it's not easy to survive in the government office. So he resigned. He told Baba that I have resigned. It is again the आणि तुम्हाला जे कापरं भरलं ते बाबांच्या नाही ते काय माहिती बॉडी शिवरी अशी कशामुळे झालं ते नाही माहिती. ते बाबांना पाहिल्यानंतरच कसं समटाइम्स इट इज इन्स्टंट रिॲक्शन ऑल्सो. तर नुसतं पायाला गेलं तर मी पूर्ण पडलो त्यांच्या पैसे ते वेट झालं माझं त्या बॉडी होती उचलावून द्यायला. पण आणि बाबांनी नंतर काय हे केलं दर्शन झालं ना You get overwhelmed with the expectation. परमेश्वरासमोर आपण how do you get overwhelmed? तर ती इथे प्रश्न होती हाऊ आय मेट टू बिलीव्ह दॅट इज द लॉर्ड ऑफ द युनिव्हर्स. मुंबईला असताना नंतर मी मेहर वाग्यात दर्शन येत नाही तर तुम्ही जाऊ शकता. हे खुर्शत नाही का खुर्शत म्हणजे की तुम्ही असे मेहरामाचा वाढदिवस आहे तेव्हा मेहरबा बाहेर येतात मंडळीमध्ये रेडी मध्ये मी इकडे सी लांबून बघू शकता तुम्ही पण दर्शन घेऊ शकत नाही. तर त्यांनी गेलेच आहे. तर बाबांना कळलंय सगळे हे आले आहेत म्हणून. नंतर आधी काकांना पाठवलं तिथं डोकं दुखतं तुला त्याला औषध दे काहीतरी मिसेसला. नंतर सकाळी तुम्ही त्या 8 वाजता टाईम होतो बाहेर बॉडी दर्शनाचा. नंतर मी मुंबईत येताना म्हटलं की मी तेव्हा टांगे होतं नगरला तर मी तो डिस्टर्ब करणार नाही. तर तिला वाटलं की दोघे गेलं तर ठीक होईल. नंतर थोडं 15-20 मिनटं बाथरूमला वगैरे ते हे केलं आणि आधी रेपट केला बी तर आता तुम्ही पाहिजे होतं गाडीवर. आम्ही नंतर तिथे एक्झॅक्टली 8 वाजता बाहेर आलो आणि सो सकाळची होते हुईशी म्हणतात मिसेस रेपाळे किंवा स्पीक आउट तुझ्या विरोध करतो का आमचे फादर RSS मॅन या घरात आपण तेच कोण देवाना कुठला देवांना नाही बाबा तिथं नाही चालणार या ठिकाणी सगळे. नंतर हसायला येतो 2 मिनटं झाले तर 3च मिनटं आहे सांगायला. नंतर त्यांना काय वाटलं की पहिल्यांदा त्यांनी म्हटलं की तुम्ही ती बघता मी हॅव नॉट दिस बॉडी या बॉडीच्या तुम्ही यू शुड लव गॉड अँड दॅट्स वाय आय हॅव टेकन दिस बॉडी. आणि तुम्हाला कोणी विचारणार जग माझ्याकडे येणार आहे दिस इज द टाईम यू वर्क फॉर मी. माझ्याकडे तुम्ही आताच काम करा कोणी तुम्हाला विचारणार नाही कोण रेपाळी कोण काय असं. नंतर देर ऑफ द अमेरिकेपासून लोक येतात त्यांना समजा अलाव करत नाही. हां पण तुम्ही युअर सो लकी. हां नंतर हे दर्शन बेहरा व्हायचं. मी बाबा मी दोघे बसलो होतो. बाबाने विचारलं कसं काय हाऊ डू लाईक मुंबई कशी वाटली हाऊ मच सॅड डू यू गेट हिअर डोंट वरी. आणि मला मुंबईत सुटत नव्हती छोटं शहर पाहिजे बाबांनी मग ते नगरमध्ये औरंगाबादमध्ये ट्रान्सफर केले. पण ते असं यांनी सांगितलं मला ते उन्हाळ्यामध्ये इथं गुरुप्रसादमध्ये ते 17 टाकायचे बाबा हे ओपन राहायचं सगळं असं वाटतं धावून असं तुंबन घ्यावं असं वाटत. ते सरळ एकट्या तुम्ही काही कळतच नव्हतं ते सरळ असं बघत राहा सरळ ते बेगा बघतात ती गजर काढली त्यावेळेस. नहीं दीवाना बना दे वरना तकदीर तमाशा न बना दे. बाबा ने बोले मैं ढूंढ रहा हूँ मेरी क्षमा कहाँ है जो बद में खेलती इसको परवाना न बना रहे.
आणि पुण्याचे जे गायक होते त्यांनी सुंदर गायलं होतं कुठलं मग असेल ते हे ना मोहब्बत के तुफा में काहीतरी मोहब्बत की तूफान में मोहब्बत की तूफान लाया गया मैं भूला नहीं था लाया गया हाँ. सुंदर आहे ती हा, ती कोणती सुंदर आहे, खूपच सुंदर ते गझल्स लाईक केलं आप